अर्जुन सजून धजून युद्धाला तयार न झालेला कृष्णाच्या रात्रीच्या आणि पहाटच्या मीटिंगमुळे तयार झाला. तुम्ही आराम करा सगळेजण. मंडपात गर्दी नाही, कानावाले माणसं लागतात. रात्रीच्याच मीटिंग मध्ये परिवर्तन झालं आणि उभा न राहणारा अर्जुन सकाळी उभा राहिला, पाठिंबा कृष्णानं दिल्यामुळे. आणि रथात बसलेल्या अर्जुनानं कृष्ण परमात्म्याला संदेश दिला. काय? सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमे च्युत. ऐकता ना तुम्ही सगळेजण? भगवान म्हणाले ठीक आहे जी मालक, जी मालक. कुठे घेऊ रथ? सेनयोर उभयोर मध्ये, दोन सैन्याच्या मध्यभागी. भगवंतानी लगाम खेचला काटेरी आणि तत्क्षणात माझ्या बरोबर अजूनही कोणी फर्स्ट क्रमांकाचे कीर्तनकार आले ते माझ्यात हिम्मत आहे. तो दिवस मी चितपट करणारच. माझा मी पटांगण जिंकणारच. तुम्ही निमंत्रण दिल्यावर मी पुन्हा येणारच. पण निमंत्रण दिल्यानंतर किंवा इथे नाही तर परिसरात कुठेतरी. त्याची कसर तिथे, त्याची कसर इथे, कुठे नाही जमलं तर भाटगावात असं एकामेकाला ऍडजस्टमेंट करतो. पण मी उभा राहण्याच्या आता कुठेच तयारीत नाही सध्या. कारण जे उभा राहतील ते सगळेच येतील असं वाटत नाही. त्यामुळे मी बसून आहे निवांत. बसण्यात जो आनंद आहे तो उभा राहण्यात आनंद. बसून पडण्यापेक्षा आधीच बसलेलं. पुन्हा एकाची ताकद लागेल असं वाटत नाही. चित्र सध्या बदललेलं. तुम्ही आता नजाकतीनं मौजा तर ऐकत राहा, फक्त जागे राहा. माझ्या बरोबर कुरुक्षेत्रात तुम्ही आला, आक्रमण झाले, शंखनाद झालाय, घोडे आलेच आणि रथ उभा राहिला. आणि तेवढ्यात भगवान म्हणाले रथ आणलाय, पुढे काय? पुढे मामा उभा होता. कोण? शकुनी मामा. आणि त्याच्या लक्षात आलं की आता काय करावं लागेल. त्यांनी बरोबर आधीच खत पाणी घरून ठेवलं होतं. बेटा भांजे दुर्योधन, भांजे मैं गांधारी नंदन तुझे सल्ला देता है बेटा. मामा होने के कारण बेटा तू स्वर्ण गद्दी पर बैठना चाहिए, इतनी ही तमन्ना है. एक सुन बेटा, आपको पता नहीं कर्ण और अर्जुन भाई लगते बेटा. एक ही मतदार संघ में दोगों को एक जगह खड़ा कर देना. तुम्ही जागेत का झोपले रे? आमने सामने खड़ा कर देना. इसको भी टिकट देना और उसको भी देना बेटा. खड़ा कर दो, मजा आ जाएगा. ऐका. कर्ण काही युद्धाला तयार नव्हता. पण कर्णाचा प्रॉब्लेम असा होता की क्षत्रिय तेजाच्या युवक पुत्राविना रथात बसून प्रातिनिधिक राजा होता येत नव्हतं. प्रमाण घ्या माझ्याकडनं महाभारताचं. सूतो वा सूत पुत्रो वा यौवा कौवा भवाम्यहम. सूत पुत्र नहीं चलता, यहाँ राजा पुत्र होना चाहिए. भीष्माचार्यांची ऑर्डर होती. आता म्हाताऱ्याच्या विधानामुळं प्रॉब्लेम निर्माण झाला ना. शकुनीचं एकच, भांजे कर्ण को खड़ा कर दो. पण मामाश्री वो तो राजा नहीं है बेटा, तेरे पास बहुत जगह है. एक प्लॉट, एक गांव अगर कर्ण को दे दिया तो उस देश का नाम अंगराज रख देंगे बेटा. मेरे पास तो बहुत आइडिया कार्ड है. सिर्फ तेरा टावर खड़ा होना चाहिए. मेरे पास तो चीप है, डाल देता हूं तो लगेज रेंज
आती है। एक काम करो, कर्ण राजा बना दो बेटा, अभिषेक कर देंगे। कर्णाला राजा केला आणि अंगराज कर्ण जय जयकार झाला। कर्ण रथात बसला, पण रथ चालवायचा कोणी? पुन्हा मामाचं डोकं। राजकारणात मामा आणि पुतण्या हे महाभारतापासून आतापर्यंत जिवंत आहे। ऐकताय ना? हे काही नवीन नाही, हे जुनच आहे, फक्त पानं बदलली, नावं बदलली आहेत, बाकी काही नाही। आणि रातोरात प्रकरण असं झालं, शकुनीनं दुर्योधनाला गोड बोलून सांगितलं, एक करो दुर्योधन, मेरे साथ चलो, हमारे जीजू तो अंधे होकर बैठे हैं, उनको कुछ पता नहीं चलता। बैठे बैठे पूछते, शकुनी शकुनी मेरे और पंडु के पुत्र क्या कर रहे हैं? कुछ नहीं, वो वड़ा पाव खा रहे हैं। जमतंय ना कीर्तन मला? करू का बंद करू का? एक तास आता ओढलं पाहिजे ना, एक तास काय वाढवल्या जाईल। बर ठीक। रातोरात प्रवास केला, पांडवांचा सख्खा मामा महेंद्र मामा फोडला। पांडवांचा सख्खा मामा महेंद्र मामा फोडला आणि शल्याकडे गेलं। शकुनी म्हणतोय, शल्य तुम्हारा मेरा बहुत पुराना रिश्ता है, ग्वाला कृष्ण तो नया है, अनुभव सिद्धता क्या है, तुम्हारे जैसा दुनिया में रथ चलाने वाला सारथी अभी पैदा नहीं हुआ। शल्यांनी चहा पाणी केलं, स्तुती ऐकता हर्ष वाटे म्हणाला। नाव बोलत येत, हल्ली कीर्तनात एक निघाले, नाव घ्यायची म्हणजे ते टाईट राहतात। कीर्तनात ऐकण्यापेक्षा हल्ली याद्या करतात, आलय कोण, सत्कार, आणि त्या शाली एवढल्याच निघाल्यात, खाली गुंडाळता येत नाही, वर कुडत नाही। भिकारी कोणीकडचे, विठाल तरी गुंडाळता आली पाहिजे। एकाच दमात ओली होती ती एवढी कानापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत तरी खर्च करा। बरोबर राईट तयार केला कोण? शल्य। आणि शल्य फुगलं ना, फुगलं। स्तुती ऐकता हर्ष वाटे म्हणाला, स्वभावातः मानवी दोष ठेला। प्रत्येकाला वर्णन केलं की शल्य तयार झाला, पण शल्याने आट एक घातली, शकुनी मेरी भी एक आट है। बोले क्या? मामा बोलो, आट क्या है? आपके चरणों में पूरा राष्ट्र समर्पित करने वाला है मेरा भांजा। क्या आट है? आट एक है, क्या? रथ पर बैठने के बाद मुझे सूचना करने की नहीं करना नहीं। एक तो मैं उसको मानता ही नहीं हूं, आपके कारण मानने लगा हूं, तो भी उन्होंने अगर बड़े आवाज में कोई सूचना की तो मैं सहन नहीं कर पाऊंगा। आणि रथ न चलता चलता आडला, आणि तेवढ्यात शल्य नावाच्या सारथ्याला कर्ण ओरडला, अश्व को भगाओ, ऐका 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 ऐका, माझं कीर्तन केवळ चेष्टेवर घालू नका। मी अभंग, गणपती, मारुती चिंतन करतोय। कंटाळलेल्या जीवाला सहज कीर्तन कळावून हे प्रयोग करतो आहे। याचा अर्थ मला तात्विक चिंतन करता येत नाही असा कृपया कोणी अर्थ लावू नका। श्रोते हो, शल्याला राग आला, शल्यानी हातातली लगामाची दोरी सोडली आणि शल्य खाली उतरला। मैं रथ नहीं चलाऊंगा। तेवढ्यात शकुनी आलं, बस मामा
मामा कर्ण तो पागल है, उसको क्या पता है राज दरबार का नियम क्या होता है, युद्ध नीति समझती नहीं, योद्धा जरूर है लेकिन अनुभव सिद्धता नहीं है। मामा तुम्हारे जैसे बूढ़ा महात्मा ने इसको आशीर्वाद देना चाहिए। कर्ण तुझे पता नहीं चलता। शल्य मामा अधिकार बहुत बड़ा है, प्रणाम करो बेटा। कर्णाने इच्छा नव्हती तरी हात जोडले आणि शल्य रथात बसला। कथा फार मोठी, 3 तास चालेल, मी महाभारत मांडत नाही। आता 2 सैन्याला भिडलं, समोरून कृष्ण अर्जुनाला घेऊन शल्य, आता कर्णानं कर्ण प्रत्यंच्या ओढली। जरा शब्द जड आहे, म्हणजे बाणाची दोरी कानापर्यंत ओढणे याला म्हणतात कर्ण प्रत्यंच्या। ओढली आणि सुसनन 90 अंशाच्या कोणात बरोबर बाण लागून अर्जुनाचं मुंडक एका बाजूला आणि शरीर एका बाजूला होणार हे पक्का। पांडवाच्या सगळ्या योद्ध्यांनी माना खाली घातल्या, गेला अर्जुन गेला, माना सगळ्यांनी घातल्या आणि पापणी लवेपर्यंत चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, असे घोडे आखडले। घोड्याने गुडघ्यावरती पाय टेकवले। ऐकताना अर्जुनाच्या रथाच्या घोड्याने गुडघ्यावरती पाय टेकवल्यामुळे कर्णाचा नियम फेल गेला। बाण गेला वर आणि अर्जुनाला खाली, पण बाण जिथे जाऊन लागला तिथे ज्ञानोबराची दृष्टी गेली। कुठे गेली? कुठे गेली? काय होतं तिथे? स्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकर, सारथी शारंग धरू अर्जुनेसी, आणि एकच जयकार झाला, कर्णाचा ताकदीचा बाण आला, अग्निज्वाळेचा, परंतु पवनसुत हनुमंताच्या ध्वजाच्या चिन्हाला स्पर्श होताच बाण वितळला। ऐकताय का तुम्ही? बाण वितळला, बाणाचं पाणी झालं। शल्य घाबरला, रथाच्या खाली उतरला आणि कर्णाच्या डोळ्यात पाणी आलं। मामा शकुनी का सुन के कुछ फायदा होगा ऐसा नहीं लगता, क्योंकि रथ चलाने वाला काला है, वो सामने बैठा हरि है और ऊपर क्षमा करने वाला हर है, और अर्जुन के पीछे हरि और हर होने के कारण दुनिया में उसका कोई बिगाड़ नहीं सकता। कोणाच्या लक्षात आलं हे? कर्णाच्या। कथा समाप्त झाली। ध्वजस्तंभावरी वाढून सारथी शारंग धरू अर्जुनेसी। भागवत, महाभारत, उपनिषद, वेद, ज्ञानेश्वरीत काही आलं नाही असा विषय शिल्लक नाही। हनुमंताचं चिन्ह काढलेल्या भगव्या ध्वजाच्या पताकेत एवढी ताकद आहे, तर द्रोणागिरी पर्वत उचलणारा प्रॅक्टिकली मारुती राय कसा असेल, म्हणून रुद्र 11वा